कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे। सत्ताधाऱ्यांविरोधात काही छापलं गेलं की ताबडतोब फोन फिरवले जातात। माध्यम स्वातंत्र्याची अशी गळचेपी होण्याच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरंच आहे का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर टीका केली आहे। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील विविध पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते। बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन आझाद मैदान येथे पार पडलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख हे उपस्थित होते। मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा दाते व विविध पदाधिकारी यांच्यासह पत्रकार आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। नेतृत्व करणारे घटक आहेत ते कोणत्याही पक्षाचे असो, माझे व्यक्तिगत संबंध अनेकांशी चांगले आहेत। सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाचे सुद्धा। आणि कधी कधी त्यांच्या कार्यालयात किंवा घरी जायला मिळतो तर समजलेली भिंत आहे, त्या भिंतीवर याचा समज उदाहरणार्थ घरांच ठेवलं तर तसे जवळपास 40 ते 50 असे घराण्यासारखी जागा आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं हिंदू, इंडियन एक्सप्रेस, 40 अंश इंडिया, अमुक 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 सगळ्या वर्षांचं असतं। आणि त्या ठिकाणी दिवसभरात किंवा सकाळी त्या वृत्तपत्रांनी कोणत्या बातमीला महत्त्व दिलेलं आहे आणि अगोदर एकाच काय मानलेलं आहे त्याचा उल्लेख तिथं। 3 दिवस यशवंतरावनी मांडी मोडली नव्हती आणि जे संध्याकाळी भाषण केलं, एका भाषणातून एक कार्यकर्ता नुसता तयार नाही झाला, एक पत्रकार सुद्धा त्या शिबिरातून तयार झाला आहे। तुम्हाला मी सांगतो ते शिबिर कानात असं घुमते। कशी महाराष्ट्राची बांधणी करावी, कृषी औद्योगिक क्रांती म्हणजे काय, मला शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर बघायचं आहे, मला शेतकऱ्याच्या दारात फटफटी असलेली बघायची आहे, मला शेतकरी श्रीमंत झालेला बघायचा आहे, मला शेतकरी नेता झालेला बघायचा आहे, मला शेतकरी मुख्यमंत्री झालेला बघायचा आहे, पंचायत राज त्याच्याकरता आणतोय, जिल्हा परिषद त्याच्याकरता आणतोय। केवढा मोठा विचार घेऊन माणसं काम करत होती। पवारसाहेब, महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा 2017 मध्ये तयार केला गेला आणि त्यावेळेस सरकारने मोठी जाहिरात केली की देशातलं हे एकमेव असं राज्य आहे की जिथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण आहे। परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की कायदा तर झालाय, परंतु कायदा तो कधीपासून लागू व्हायला पाहिजे किंवा होणार आहे याचं नोटिफिकेशन जे काढायला पाहिजे ते गेल्या 8 वर्षामध्ये नोटिफिकेशनच नाही केलं। त्यामुळे कागदोपत्री सरकारच्या केंद्र सरकारच्या गॅजेटमध्ये कायदा दिसतोय, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळं महाराष्ट्रात परत एकदा पत्रकारांवरचे हल्ले वाढलेले आहेत। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही एक म्हणजे आधारवड आहे महाराष्ट्रातील पत्रकारांचा। देशातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी 10,000 पत्रकारांची संघटना आहे आणि त्या आधारवडाच्या खाली आपण सगळेजण उभे असतो। आणि महाराष्ट्रातील समाज जीवनातला आणि राजजीवनातला दुसरा आधारवड आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला, त्यासाठी सुद्धा मला आनंद होतोय। परंतु आपण सगळेजण जाणतोय पत्रकारिता वेगाने बदलत चाललेली आहे। मी मुंबईत आलो त्यावेळेसची पत्रकारिता वेगळी होती। आम्ही हाताने बातम्या लिहायचो, फॅक्सने त्यानंतर बातम्या यायला लागल्या, त्यानंतर मोडेमवर बातम्या यायला लागल्या आणि त्यानंतर इंटरनेट आलं। तर हा जो सगळा प्रचंड मोठा प्रगतीचा पैस आहे, हा सगळा पैस जवळून बघितला आणि आता आपण सगळेजण माहितीच्या महासागरातून पैल तीरा। 65 वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यातील रोह्यासारख्या छोट्याशा गावात, मी स्वतः रोहा गावातून येतो, छोट्याशा गावात 65 वर्षापूर्वी त्यांनी बातमीदारी सुरू केली आणि त्यांचा बातमीदारीचा प्रवास व्याख्यानांच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून
अमेरिकेपर्यंत पोहोचला. भावेसाहेब, तुमचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो, गौरव वाटतो. तुमचं मानपत्र बनवताना कुठल्या ओळी काढायच्या आणि कुठल्या ओळी करायच्या याचा सारखा प्रश्न पडत होता. परंतु भावेसाहेब, तुमच्या कार्याचा आलेखच इतका उंचावलेला आहे.